मंडळी नमस्कार, मी प्रफुल्ल कापसे, राहणार हिवरा धरणे, तालुका कळंब, जिल्हा यवतमाळ. आणि आम्ही दोघे जण आहोत आमच्या घरच्या शेतामध्ये. आणि आज 31 डिसेंबर 2025, आज या 2025 मधला हा आजचा या वर्षातला शेवटचा दिवस. आणि आज या शेवटच्या दिवसाच्या सायंकाळी आज आम्ही शेतामध्ये आहोत. आणि हे जे वर्ष आता संपलेलं आहे, आजपासून संपेल, उद्यापासून नवीन वर्ष चालू होतील. तर या वर्षामध्ये जर पाहतो म्हटलं तर पाहिजे असं हे वर्ष आपणा शेतकरी बांधवांसाठी खूप काही समाधानकारक राहिलं नाही. कारण या सगळ्या वर्षाचा जर आलेख काढतो म्हटलं तर सोयाबीनमध्ये काही भागामध्ये खूप छान पिकलं, काही भागामध्ये पाहिजे असं उत्पादन झालं नाही. त्याच्यानंतर कपाशीमध्ये कभी खुशी कभी गम असा विषय राहिला. त्याच्यानंतर सर्व शेतकरी बांधवांच्या आशा होत्या त्या तूर पिकावर. परंतु मंडळी विषय असा झाला की सुरुवातीला जो दिवाळीमध्ये पाऊस आला, म्हणजे जर पाहतो म्हटलं तर सोयाबीन ज्यावेळेस आपण काढतो त्यावेळेस भरपूर पाऊस येतात होता. त्याच्यानंतर दिवाळीमध्ये सुद्धा भरपूर पाऊस आला आणि त्या पावसामुळे असं वाटलं की आता कुठंतरी पाऊस चांगला झाल्यामुळे आणि तोही स्वाती नक्षत्रात झाल्यामुळे तूर पीक हे चांगलं येईल. आणि खरोखर म्हणजे तूर पीक चांगलं आलं, सर्व भागामध्ये तूर पीक चांगलं आलं. परंतु विषय असा झाला की जे वातावरण तुरीला पोषक असं पाहिजे होतं मध्यम थंडीचं, ते वातावरण तुरीला मिळालं नाही. तुरी फुलावर सुटल्या आणि फुलावर सुटल्यानंतर अतिथंडीचं वातावरण सुरू झालं. वातावरणामध्ये बदल झाले आणि अतिथंडीमुळे तूर हे बऱ्याच ठिकाणी ज्या अर्ली वाहनं होते, ज्यावेळेस तुरी फुलावर सुटल्या तेव्हा ज्या तुरीला वातावरण चांगलं भेटलं त्या तुरीला चांगलं उत्पादन चांगल्या तुरी त्या लटकून गेल्या, चांगल्या पिकल्या. परंतु जे भारी जमिनी आहे, ज्या शेतकऱ्यांनी पाणी दिले असेल आणि जे एकदम कठाणी जमीन ज्याला आपण म्हणतो, तर अशा जमिनीमध्ये जेव्हा तुरी त्या उशिरा फुलावर सुटल्या आणि फुलावर सुटल्यानंतर जे कडाक्याची थंडी चालू झाली, तर कडाक्याच्या थंडीमध्ये आजही पाहतो म्हटलं तर 20-30% पर्यंत ते चल पकडलेलं आहे, शेंगा पकडलेल्या आहे. अजूनही 60-70% फुल तसंच दिसत आहे. बऱ्याच शेतकऱ्यांचे मला फोन येत आहे की साहेब फुलाले फुलंच हे दिसून राहिलेलं आहे. परंतु मंडळी हा झाला वातावरणाचा बदल. कारण दरवर्षीपेक्षा तुरी ह्या 1 महिना उशिरा फुलावर आल्या, कारण पावसामुळे त्या तुरी लेट गेल्या आणि अतिथंडीमध्ये सापडल्या. एवढी थंडी आपल्या इथे डिसेंबरच्या सुरुवातीला वगैरे अशी नसते, परंतु हा पूर्ण डिसेंबर महिना हा अतिथंडीचा गेला आणि त्याला योग्य असं वातावरण न मिळाल्यामुळं तुरी ह्या उशिरा फुलावर आल्या. परंतु अशाही परिस्थितीमध्ये मंडळी ज्या शेतकऱ्यांनी नियोजन चांगलं केलं, ज्यांनी वेळेवर उपाययोजना केली, चांगले बुरशीनाशकं वापरले, चांगले बायोस्टिम्युलंट वापरले, त्या ठिकाणी मात्र तुरी ह्या अशा लदबदून गेलेल्या आहे. आज ह्या तुरीचा जर विषय पाहतो म्हटलं तर दिवाळीच्या अगोदर 10 दिवस अगोदर आम्ही या तुरीला पाणी दिलं होतं. त्याच्यानंतर दिवाळीत पाऊस झाला आणि नंतर 1 महिन्यानंतर शेतात आल्यावर असं वाटलं की ओल तुरीची कमी होऊन राहिलेली आहे, म्हणून पुन्हा एक पाणी मी त्या तुरीला दिलं. बरेच शेतकरी असे म्हणायचे जाणारे येणारे की बा आता याला पाणी दिलं, याला आता म्हणजे फुलं खूप उशिरा फुलोरच राहतील आणि याला माल पकडणार नाही. परंतु विषय असा झाला की आज मंडळी हे चित्र तुमच्या डोळ्यासमोर दिसत आहे. आज या तुरीला जवळजवळ 60% चलप पकडलेलं आहे आणि आता 25-30% आता 30-40% फुलोर राहिलेलं आहे. म्हणजे हे कशामुळे शक्य झालं? हे झालं योग्य व्यवस्थापनामुळे. या पिकाला वेळोवेळी योग्य बुरशीनाशक, योग्य बायोस्टिम्युलंट या पिकाला फवारणीद्वारे वेळेवर देण्यात आले आणि त्याच्यामुळे हे जे कन्व्हर्शन आता आपल्याला दिसत आहे हे या योग्य नियोजनामुळे झालं. आणि मंडळी यूट्यूब आणि फेसबुक या सोशल मीडियाच्या माध्यमातून वेळोवेळी ज्या काही तुरीची परिस्थिती आहे, सुरुवातीपासून कपाशीच्या वेळोवेळी मी आपणापर्यंत सगळ्या गोष्टी पोहोचवत होतो. विशेषतः तुरीला काय फवारणी करायला पाहिजे, कसं तिचं नियोजन करायला पाहिजे, पाणी कसं द्यायला पाहिजे, खताचं नियोजन कसं द्यायला पाहिजे आणि हे तुरीला फुलं सुटण्यापासूनचं फवारणीचं नियोजन ज्या पद्धतीनं मी सोशल मीडियाच्या माध्यमातून सांगत गेलो, यूट्यूबच्या माध्यमातून, फेसबुकच्या माध्यमातून, आणि ती माहितीचं अनुकरण जे शेतकरी करत गेले किंवा ज्या शेतकऱ्यांचे मला वारंवार फोन यायचे त्या शेतकऱ्यांना मी मार्गदर्शन करत गेलो आणि त्या योग्य मार्गदर्शनामुळे मंडळी ते शेतकरी इतके समाधानी आहेत की त्या शेतकऱ्यांच्या मात्र तुरी चांगल्या पिकलेल्या आहे. आणि मला खरोखर फोन येतात की साहेब तुम्ही सांगितलेले बुरशीनाशक आम्ही वापरले, तुम्ही सांगितलेले बायोस्टिम्युलंट आम्ही वापरले, तुम्ही सांगितलेले अळीचे औषध आम्ही वापरले आणि त्या योग्य वापरामुळे
आमचे तुरीचे पीक खरोखर तुरी लुटून गेलेले आहेत, तुरी खूप चांगल्या आलेल्या आहेत असं जेव्हा त्या शेतकऱ्यांचे फोन मला मंडळी येतात तेव्हा मनाला खूप आनंद वाटतो. कारण मंडळी तूर हे जे पीक आहे हे आता पहिल्यासारखं किंवा कोणतेही पीक घ्या पहिल्यासारखे सोपे राहिले नाही. योग्य नियोजनाची गरज त्या पिकाला आहे आणि जो योग्य नियोजन करेल त्याला तूर पिकेल किंवा कोणतेही पिकं पिकेल. परंतु नियोजनात जर थोडा गडबड झाली तर मात्र पाहिजे असं समाधानकारक रिझल्ट तुरीचे मिळत नाही. म्हणजे माझ्या संपर्कामध्ये जे जे शेतकरी आले त्या शेतकऱ्यांचे खरोखर पाहण्यासारखे तूर आहे. आज आमच्या हिवराधरणे गावामध्ये घ्या, हुसनापूर आहे, बऱ्हाणपूर आहे, इकडे जेवढे काही शेतकरी कळंब आहे, धोनोडा आहे, ज्या ज्या शेतकऱ्यांच्या तुरी जरा पाहतो म्हटलं तर योग्य नियोजन ज्यांनी केलं त्यांच्या तुरी या खरोखर पिकलेल्या आहे. म्हणून मंडळी आता पहिल्यासारखी शेती ही राहिलेली नाही. म्हणून तुरी पिकाचं अतिशय चांगलं आणि सुयोग्य नियोजन जर आपण केलं तर नक्कीच असे तुरी पिकतीलच. कारण आता हे जर वर्ष पाहतो म्हटलं तर हे तुरीसाठी पिकीचं वर्ष नाही. परंतु अशाही परिस्थितीमध्ये सुयोग्य नियोजनाने हे तुरीचं पीक आता आपल्यासमोर दिसत आहे. अतिशय सुंदर असे तूर हे लदबदून गेलेले आहे. तर मंडळी या सरत्या वर्षामध्ये बऱ्याच काही गोष्टी आपल्याला हे सरतं वर्ष शिकवून गेलेलं आहे. वेगवेगळ्या विभागामध्ये वेगवेगळ्या गोष्टीनं हे वर्ष आपल्याला शिकवून गेलेलं आहे. आता जे काही आपण शिकलेलं आहे ह्या वर्षातून ज्या काही चांगल्या गोष्टी आहे त्या आपण आता पुढील हंगामामध्ये घ्यायच्या आहे. आणि पुढील हंगामामध्ये पिकाचं नियोजन करताना मात्र आपल्याला त्या पद्धतीनं जर व्यवस्थित नियोजन केलं तर बऱ्यापैकी पीक आपल्याला निसर्गावर सुद्धा आपण मात करू शकतो असं म्हणायला हरकत नाही. म्हणून ज्या गोष्टी वाईट घडल्या त्या जाऊ द्या, त्या दुर्लक्ष करा, त्या विसरून जा, डोक्यातून काढून टाका. पण ज्या चांगल्या गोष्टी ज्या आपल्याला चांगल्या शिकवून गेलेल्या आहेत त्या गोष्टी मात्र तो धडा आपण घ्यायचा आहे. आणि पुढील वर्षामध्ये कपाशी असो, तूर असो, सोयाबीन असो या पिकाचं जे नियोजन आहे ते जर आपण व्यवस्थित समाधानकारक पद्धतशीर केलं तर नक्कीच त्यामधून आपल्याला चांगला मार्ग मिळणार आहे, चांगलं उत्पादन होणार आहे. कारण एक एक वर्ष मंडळी आपल्या जीवनातून कमी होत चाललेलं आहे आणि नियोजनात जर थोडी गडबड झाली, चूक झाली तर उत्पादन कमी होते. आता या तुरीमध्ये जर पाहतो म्हटलं मंडळी तर चांगल्या बुरशीनाशकं वापरल्यामुळे, चांगले बायोस्टिम्युलंट वापरल्यामुळे हे तुरीचं पीक माझं असू द्या किंवा माझ्या संपर्कात असलेल्या सगळ्या शेतकऱ्यांचे तुरीचं पीक जमलेलं आहे. परंतु जिथं कुठं हलके बुरशीनाशक वापरले गेले किंवा जिथं नियोजन वेळेवर झालं नाही त्या ठिकाणी मात्र तुरीचं उत्पादन कमी आलं. तर हाच संदेश मला या ठिकाणाहून द्यायचा आहे. हे वर्ष कभी खुशी कभी गम असं आपणासाठी राहिलं. परंतु आता उद्यापासून 2026 चालू होईल. 1 जानेवारी 2026 उद्यापासून आहे. तर येणाऱ्या वर्षामध्ये मात्र मी परमेश्वरचरणी प्रार्थना करतो की आपण सर्व शेतकऱ्यांना येणारं वर्ष हे चांगलं जावं, सुखी समाधानाचं जावं, चांगलं उत्पादन देणारं जावं. आणि ह्याच गोष्टीसाठी आम्ही इथून आता व्हिडिओ काढत आहोत. सोबत सविता काय सांगशील सरत्या वर्षाच्या निमित्ताने? नमस्कार, मी सविता प्रफुल्ल कापसे आणि तुम्ही आमच्या फेसबुक आणि यूट्यूब चॅनलद्वारे जे काही माहिती दिल्या गेली ती सगळ्यांना खूप आवडली आणि सगळ्यांनी त्या व्हिडिओजला आणि सगळ्या माहितीला खूप छान प्रतिसाद दिला. आणि असेच आम्ही नवीन नवीन व्हिडिओ टाकत राहू आणि नवीन नवीन आमच्याकडनं जेवढी माहिती देता येईल तेवढी आम्ही माहिती देण्याचा प्रयत्न करू आणि सर्व शेतकरी बांधवांचं जेवढं चांगलं करता येईल तेवढं करण्याचा प्रयत्न करू. आणि 2025मध्ये जे काही कमी राहिलेलं आहे ते 2026मध्ये पूर्ण करू. आणि तुमचा एवढा चांगला प्रतिसाद मिळाल्याबद्दल आम्ही आयुष्यभर तुमचे ऋणी राहू. आणि खूप खूप धन्यवाद तुमचं आणि तुमचं आमच्यावर सर्वांचं असंच प्रेम राहो हीच अपेक्षा तुमच्याकडनं आणि आशीर्वाद आणि शुभेच्छा तुमच्या आमच्यासोबत राहू द्या. धन्यवाद. तर मंडळी हे जे काही सोशल मीडियाच्या माध्यमातून जे काही आपण माझे व्हिडिओ पाहता आणि फोन करता आणि ज्या प्रमाणामध्ये ते व्हिडिओ माझे तूर या पिकाचे व्हायरल होत आहे त्याबद्दल आपणा सर्व शेतकरी बांधवांचे, सोशल मीडियामधील शेतकरी बांधवांचे जेवढे आभार मानावं तेवढे कमीच आहे. मलाही वाटलं नव्हतं का इतकी ही माहिती इतक्या दूरदूरपर्यंत पोहोचेल. वेगवेगळ्या संपूर्ण आज महाराष्ट्र आहे, कर्नाटक आहे, आंध्र प्रदेश आहे, MP आहे, बऱ्याच शेतकऱ्यांचे मला फोन येत राहते आणि जवळजवळ 5-5 लाख 7-7 लाख व्ह्यूज त्या व्हिडिओला येत राहतात. तुमचे प्रश्न येत राहतात आणि त्याचं मी निराकरण करत राहतो. तर मंडळी हे जे काही तुम्हा सगळ्यांचं प्रेम आहे तर या प्रेमापोटी मी आपणा शेतकऱ्यांना जेवढं काही चांगलं मार्गदर्शन करता येतील तेवढा हा आमचा दोघांचा नेहमी प्रयत्न राहतील. चांगलं मार्गदर्शन आम्ही करत राहू. जसं 2025मध्ये आपण सर्व शेतकऱ्यांनी खूप प्रेम दिलेलं आहे, भविष्यामध्ये 2026मध्ये सुद्धा खूप प्रेम द्याल ही आशा करतो. आणि ज्या काही आपणा शेती करताना
जसं आता शून्य मशागत शेती आहे, तो विषय मी निवडलेला आहे. हे सगळी माझी शेती शून्य मशागतीचीच आहे. तर येणाऱ्या काळामध्ये शून्य मशागतीवर पद्धतशीर आणि परिपूर्ण असे व्हिडिओ मी आपणापर्यंत पोहोचवील. तर मंडळी आता थांबतो, पुन्हा भेटू पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार. नमस्कार. आणि तुम्हाला नवीन वर्षाच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा. गुड बाय Goodbye 2025 आणि वेलकम 2026. नमस्कार. नमस्कार.